नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयासाठी पितरांसाठी तर्पणविधी, पिंडदान आणि दानधर्म हा केला जातो. आता पिंडदान तर्पणविधी म्हटलं तर यासाठी एक वेगळी परिस्थिती असणं देखील गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सासूही नाही, सासरीही नाही व मिस्टरही नाही, तर अक्षय तृतीयाला त्यांच्या सेवा काय करू शकतो किंवा काय करू शकत नाही, अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा, तुम्हाला सासूही नाहीये, तुम्हाला सासरेही नाहीयेत आणि तुम्हाला तुमचे मिस्टर पण नाहीयेत आणि मग अशा वेळेला तुम्ही काहीच करू शकत नाही. बघा, तुम्ही तुमच्या पितरांसाठी तर्पणविधी किंवा पिंडदान हे करू शकत नाही. आता का करू शकत नाही, तर बघा, तुमचे मिस्टर वारलेले आहेत आणि तुम्हाला सासू सासरे पण नाहीयेत. तुम्हाला मुलगा आहे, पण तुमचा मुलगा बिना लग्नाचा आहे, म्हणजे तो लहान आहे, त्याचं लग्न देखील झालेलं नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मिस्टरांचं पण कार्य करू शकत नाही आणि तुमचे सासू सासरे आहेत त्यांचे देखील कार्य हे करू शकत नाही. पण जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न होईल कधी भविष्यामध्ये, तर तेव्हा तुम्ही मग तुमच्या मिस्टरांचं, तुमच्या सासू सासऱ्यांचं हे श्राद्धाचं जे कार्य आहे ते मुलाकडून करून घेऊ शकता. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी स्पष्टपणे आणि व्यवस्थित दिलेलं आहे आणि तुम्हाला ते समजले देखील असेल. बघा, मुलाचं लग्न होईपर्यंत हे विधी करायचे नसतात. जर तुम्हाला तुमचे मोठे दीर, मोठे भाऊ, मोठ्या जाऊबाई वगैरे असतील तर त्या करू शकतात, पण तुम्ही नाही करू शकत. किंवा तुम्हाला मुलगा आहे, मुलाचं लग्न झालेलं नाही आणि लहान दीर देखील आहे आणि लहान दीराचं लग्न हे झालेलं आहे, तर ते करू शकतात, पण तुम्ही नाही करू शकत. मग तुमचे लहान दीर वगैरे कोणाचं कार्य करू शकतात, तर ते तुमच्या सासू सासऱ्यांचं कार्य करू शकतात, पण तुमच्या मिस्टरांचं नाही करू शकत. तुमच्या मिस्टरांचं कधी करायचं, जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न होईल त्यानंतर करता येईल आणि यापेक्षा वेगळी पद्धत असू शकत नाही. तरी पण या वेगळं तुमच्याकडे काय असेल, तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार जर वेगळी काही पद्धत असेल तुमच्याकडे करत असतील, तर तुम्ही हे कार्य करू शकता. पण आमच्याकडे तरी जर मुलगा लहान असेल, त्याचं लग्न झालेलं नसेल, तर करता येत नाही. जोपर्यंत त्या मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत हे विधी करत नाहीत आणि जेव्हा त्या मुलाचं लग्न होतं मग त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात. मग तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला सासरे, नवरा, सासूबाई कोणीच नसेल, तर तुमचा मुलगा जो आहे तर तो मुलगा तुमचे हे सगळे कार्य जे आहे तो करू शकतो. मग काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता ज्याची मुलं लहान आहेत, ज्यांच्या मुलांचं लग्न झालेलं नाही आणि मग अशा वेळी या मंडळींनी काय करावे, म्हणजे पितरांची काही सेवा करायची नाही का, तर बघा, पितरांसाठी काहीच करायचं नाही असं अजिबात नाहीये. आता यासाठी मी तुम्हाला खूप सोप्या सोप्या गोष्टी शेअर करते, म्हणजे वेगवेगळे ऑप्शन शेअर करते जे प्रत्येक जण करू शकेल आणि जे प्रत्येकाला परवडेल. आता मी जे काही सांगणार आहे यापैकी कोणतीही एक गोष्ट करा किंवा यापैकी जेवढं काही तुम्हाला करणं शक्य होईल तेवढे करा. जर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं नसेल तर पितरांसाठी दानधर्म करायला खूप जास्त महत्त्व आहे. बघा, मग अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काय करू शकता, एक माठ विकत आणा, त्यामध्ये पाणी भरा आणि हा पाण्याने भरलेला माठ तुम्ही काय करू शकता की तुमच्या मिस्टरांचं स्मरण करून, तुमच्या घरातील पितरांचं स्मरण करून तुम्ही एखाद्या गरजू कुटुंबाला, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही हा पाण्याचा माठ दान करा. किंवा कोणी घेणारं नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर वगैरे असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही हा पाण्याने भरलेला जो माठ आहे तो ठेवून येऊ शकता. हे झालं पहिलं कार्य. आता हे तुम्हाला शक्य नसेल तर दुसरं तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या पितरांसाठी किंवा तुमच्या मिस्टरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी एखाद्या गुरुजींना या दिवशी घरी बोलवायचं. दिवसभरामध्ये कधीही बोला, पण शक्य झालं तर दुपारी 12 ते 3 मध्ये गुरुजी आले तर अतिशय उत्तम. त्यांना बोलवायचं, बसण्यासाठी खुर्ची, आसन जे काय आहे तर ते द्यायचं, त्यांना दूध पिण्यासाठी द्यायचं. जेव्हा आपण पितरांसाठी कोणाला बोलवतोय ना, तर त्यांना चहा देणं टाळायचं, त्यांना पिण्यासाठी दूध द्यायचं, पांढरे दूध द्यायचं, दूध साखर द्यायची. त्यानंतर जे काही यथाशक्ती तुम्हाला फळं काही द्यायची असतील तर ती द्यायची आणि त्या गुरुजींनी जर दूध पिलं नाही तर अशा वेळेला एक दुधाची पिशवी द्यायची, दुधाची पिशवी, फळं आणि त्यासोबत यथाशक्ती जी काही तुम्हाला 11 रुपये, 21 रुपये, 100 रुपये दक्षिणा द्यायची आहे तर ती द्यायची. पितरांचं स्मरण करून आणि त्यांना नमस्कार करायचा. हे तुम्ही करू शकता. पण आता बऱ्याच जणांचा प्रश्न येईल की आमच्या इकडे गुरुजी भेटतच नाही, आम्हाला मिळत नाही, असले तर येत नाही, मग अशा वेळेला आम्ही काय करायचं, तर बघा, एक दुधाची पिशवी, काही फळं, 5 फळं, कोणतीही 5 फळं घ्यायची आणि हेच घ्यायचं तेच घ्यायचं असं काही नाही. बघा, कोणतीही फळं आणि त्यासोबत यथाशक्ती दक्षिणा. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कोणतं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असू द्या,
त्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही हे ठेवायचं आणि मग तिथले जे गुरुजी वगैरे असतील, तिथले जे कोणी पूजा करणारे वगैरे असतील तर ते घेतील, तर तुम्ही हेही करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुमच्या मिस्टरांचं तुम्ही स्मरण करून किंवा तुमचे जे पित्र आहेत त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही त्या मंदिरामध्ये दिवा लावण्यासाठी तेल देऊ शकता. अखंड दिव्यासाठी देखील तेल देऊ शकता. मग तुम्ही काय करू शकता की त्यांना तेलाचे पुडे देऊ शकता किंवा तुम्ही पैसे देऊ शकता. तिथले जे मंदिराचे जे पुजारी वगैरे असतात त्यांना हे एवढं पैसे आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही अखंड दिवा लावा किंवा दिवसभर जेव्हा कधी आरती वगैरे तुम्ही त्यासाठी तूप वापरा, तेल वापरा. तर या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्या मंदिरामध्ये दीपदानासाठी तुम्ही पैसे हे देऊ शकता किंवा तेल देऊ शकता, तूप देऊ शकता. त्यानंतर आता बघा, तुमच्या घरातील तुमचे मिस्टर असतील किंवा जे कोणी वारलेले असतील तर त्यांच्या अशा काही तारखा असतात किंवा तिथी तुम्हाला माहिती असेल तर त्या तिथीला किंवा त्या तारखेला घराच्या आजूबाजूला जर कोणतेही एखादं मंदिर असेल तर त्या दिवशी यथाशक्ती जे तुम्हाला काही वाटत असेल तर तेवढे पैसे त्या मंदिरामध्ये पितरांचं स्मरण करून त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला दानपेटीमध्ये टाकायचं आहे. या व्यतिरिक्त अक्षय तृतीयाच्या दिवशी हे पण तुम्ही नक्कीच करू शकता. आणि या व्यतिरिक्त या अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही एखादं कुटुंब असेल गरजू, एखादं गरीब कुटुंब असेल तर त्या कुटुंबाला तुम्ही एका दिवसाचं जेवण होईल एवढा सिदा द्यायचा आहे. आता सिदा म्हणजे काय, तो कसा द्यायचा, तर बघा, किमान आपण एक टाईम आहे जेवणामध्ये आपल्याला किती वस्तू लागतात तर तुम्ही पितरांचं स्मरण करून तेवढे दान करू शकता. म्हणजे बघा काय काय देऊ शकतो, तर 1 वाटी डाळ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी पीठ, वाटीभर तेल, अजून तुम्हाला काय काय वाटत असेल त्या वस्तू तुम्ही या सिद्यामध्ये ॲड करू शकता आणि त्या देऊ शकता. किंवा तुमची परिस्थिती चांगली असेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही महिनाभर किंवा 15 दिवस पुरेल एवढा सिदा म्हणजे किराणा देखील देऊ शकता. म्हणजे 500, 1000, 2000 पर्यंत देखील त्यांना तुम्ही साहित्य घेऊन देऊ शकता. मात्र हे देत असताना पितरांचे स्मरण आवश्यक करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कपड्याचं दान, पांढऱ्या वस्तूंचे दान आवश्यक करू शकता. त्याचप्रमाणे आपण गाईला, कुत्र्याला पितरांच्या स्मरणार्थ अन्नाचे दान आवश्यक करू शकता. आता या अक्षय तृतीयापासून सुरू करून तुम्ही तुमचे जे वारलेले पित्र असतील, घरातील मंडळी असतील तर त्यांच्या तारखेला किंवा प्रत्येक महिन्याला ती जी तिथी येत असते तर त्या तिथीला तुम्ही त्या दिवशी हा सिदा दान करू शकता. आता कोणी घेणार नसेल, एखादं गरजू कुटुंब किंवा गरीब व्यक्ती कोणी घेणारी नसेल सिदा, तर कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही त्या तारखेला त्या तिथीला ठेवून आले तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्हाला ती तिथी लक्षात राहत नसेल, तारीख लक्षात राहत नसेल तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते तर प्रत्येक अमावस्याला त्यांचं स्मरण करून तुम्हाला त्यांच्या नावे सिद्धदान हा करायचा आहे. बरेचसे ऑप्शन या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जी पद्धत किंवा जे तुम्हाला योग्य वाटत त्यानुसार तुम्ही ही सेवा किंवा ते दान तुम्ही करू शकता. आणि जर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल तर या दिवशी पितरांसाठी पूजा कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही पूजाही करू शकता. बघा, त्यानंतर मला अजून एक कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की ताई, माझी सासू किंवा सासरे किंवा मिस्टर असतील तर ते जाऊन 7 महिने झाले आहे किंवा 9 महिने झाले आहे, 4 महिने झाले असतात, तर आम्ही अक्षय तृतीयाला त्यांचे करा किंवा केळी पूजन करू शकतो का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला दुसरे कोणतेही विधी करता येत नाही. त्यामुळे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर तिथून पुढे तुम्ही त्यांचे सर्व विधी हे करू शकता. 1 वर्ष पूर्ण झाले नसेल तर तुम्हाला त्यांचा पितरांचा कोणताही श्राद्धविधी करता येणार नाही. मात्र त्यांच्या स्मरणार्थ वरील सांगितलेल्या गोष्टी म्हणजे दानधर्म असेल तर तुम्ही आवश्यक त्यांच्या नावे दानधर्म यथाशक्ती करू शकता. पण तुम्हाला विधी मात्र कोणतेही करता येणार नाही 1 वर्ष होईपर्यंत. आता या व्यतिरिक्त अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत अक्षय तृतीया संदर्भातील, ते देखील तुम्ही नक्की पहा. तुमच्या बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.